कार्यकर्त्यांची तयारी असली पाहिजे, त्यासाठीच हे आवाहन आपल्याला दिसतं आहे। नक्कीच दिनेश, या सगळ्यातलं आजच आपण पाहिलेलं आहे सामनातून एकतर गेल्या काही काळापासून सामनातून सातत्यानं भाजपवर आणि शिंदे गटावर निशाणा साधला जातोय। आज तर सामनातनं थेट वक्तव्य आलंय भाजपला शिवसेनाच संपवायची, म्हणजे एकीकडे अशा प्रकारे कायदेशीर लढाईची तयारी, दुसरीकडे सामनातून टीकेचे बाण आणि एकंदरीतच या पुढच्या काळातली शिवसेनेची नेमकी पक्षासाठीची किंवा शिवसेनेसाठीची लढाई कशी असेल या सगळ्याचेच हे संकेत म्हणायचे। बघा, मी पुन्हा एकदा सांगतो आहे की शिवसेना सध्या अत्यंत खडतर काळातून चाललेली आहे, कारण शिवसेनेत यापूर्वीही बंड झालेली आहेत। मग ते छगन भुजबळ यांचं बंड असेल, राज ठाकरे यांचं बंड असेल, नारायण राणे यांचं बंड असेल, पण आता जे बंड आहेत त्यात जवळपास 40 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेले आहेत। पुढच्या काळात मोठ्या संख्येनं खासदारही फुटण्याची शक्यता आहे। पक्षात 2/3 उभी फूट दाखवावी लागेल, त्यामुळे पक्ष संघटनेची जी पदाधिकाऱ्यांची रचना आहे मोठा दिनेश, मी तुम्हाला थोडंसं थांबवते। आपल्या सोबत आमदार सुहास कांदे जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून। सुहास कांदे, जे एक मोठं वक्तव्य उद्धव ठाकरेंचं समोर येत आहे ते म्हणजे कायदेशीर लढाईत अपयश आल्यास नव्या चिन्हाची तयारी ठेवा। मॅडम बरोबर आहे ना, जर टू थर्ड मेजॉरिटी असल्यानंतर कायदाच तसा आहे का चिन्ह त्याच गटाला मिळेल, त्यामुळे राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्र निवडणूक आयोग ते चिन्ह आम्हालाच देणार धनुष्यबाण, त्यांना नवीन चिन्हाची तयारी करावीच लागेल। या आधीच्या काही प्रकरणांमध्ये असं झालेलं होतं की मूळ चिन्ह पूर्णतःच गोठवण्यात आलेलं होतं, नवं चिन्ह दोन्ही गटांना देण्यात आलं असंही रामविलास पासवानच्याच वेळेस असं झालं होतं, परंतु याच्या वेळेस मुलायम सिंगच्या वेळेस त्यांच्या मुलाला ते चिन्ह मिळालं होतं सायकल हे। त्यामुळे राज्यामध्ये आणि केंद्राकडे काही असे सायटेशन आहे आणि राज्यामध्ये अशा निवडणुका अशा घटना घडलेल्या आहेत। रामविलास पासवान आणि त्याचे काका, म्हणजे मुलाच्या मध्ये आणि काकामध्ये तसं घडलं होतं, त्यावेळेस ते चिन्ह गोठवलं होतं, परंतु मुलायम सिंग आणि त्यांच्या मुलामध्ये जेव्हा झालं त्यावेळेस सायकल हे चिन्ह त्यांच्या मुलाला मिळालं होतं। या वक्तव्यातून परतीचे दोर तुमच्या सगळ्यांचेच बंद झाले असंही एक ध्वनीत होतंय। परतीचे दोर बंद नाही झाले, परंतु आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि उद्धव साहेब जर एकत्र बसले बोलले तर आम्ही परत चर्चा करू शकतो, आदरणीय शिंदे साहेबांनी ठरवलं तर। नक्कीच, धन्यवाद। तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी। शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। दीपक केसरकर, जे एक महत्त्वाचं वक्तव्य समोर येते उद्धव ठाकरेंचं, कायदेशीर लढाईत अपयश आल्यास नव्या चिन्हासाठी तयार राहा, कसं बघता तुम्ही याच्याकडे? एक गोष्ट अशी असते की त्याला हे राजकारण असतं किंवा निवडणूक त्यासारखे असतात, आणि आपण बघितलेलं आहे की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे। अनेक वेळेला महाराजांनी तह केले, अनेक वेळेला त्यांच्या स्ट्रॅटेजी हे ठरवलं पाहिजे, पण ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज काही नेटवर्क इश्यूजमुळे, तांत्रिक काही कारणांमुळे दीपक केसरकर यांच्याशी आता आपल्याला व्यवस्थित संवाद साधता येत नाहीये। पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा त्यांच्याशी प्रयत्न करूया। मात्र ही महत्त्वाची घडामोड, नव्या चिन्हाची तयारी ठेवा, उद्धव ठाकरेंनी हे मोठं वक्तव्य केलंय असं विश्वसनीय सूत्रांकडून TV9 मराठीला माहिती मिळाली। काय नेमकं म्हटलंय, पदाधिकाऱ्यांना काय आवाहन आहे? शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा प्रयत्न होईल, कायद्यानं जो काही लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवानं कायद्याच्या लढाईत अपयश आलं तरी गाफेल राहू नका। सेनेला जे नवं चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचवा। उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना हे आवाहन केलंय, सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। शिंदे गट आणि भाजप दोघं मिळून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करतायत। शिंदे गटाच्या प्रयत्नांना न्यायालयाच्या पातळीवरही आधार मिळतोय। माझी प्रकृती आता ठीकठाक आहे, आता दर दिवसाआड सेना भवनात उपलब्ध असेल, विरोधकांशी 2 हात करण्यास आपण सज्ज आहोत। महत्त्वाची ही घडामोड, शिवसैनिकांनो नव्या चिन्हासाठी तयार रहा। आताची सगळ्यात मोठी राजकीय बातमी, कायदेशीर लढाईत जर अपयश आलं तर नव्या चिन्हासाठी तयार रहा असं उद्धव ठाकरे यांचं एक मोठं वक्तव्य समोर आलेलं आहे।
पुन्हा एकदा आपण संवाद साधूया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्याशी। तुम्ही मगाशी बोलत होता दीपक केसरकरजी उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्याबद्दल। बघा, उद्धव साहेबांच्या काही बोलले तर त्याच्यावर मी स्टेटमेंट करणार नाही असं मी पूर्वी जाहीर केलेलं आहे, परंतु असा ज्यावेळेला प्रसंग येतो त्याला त्याच्यामधून सुवर्णमध्ये सुद्धा काढायला लागतो असं मला वाटतं आणि ही वेळ अजून गेलेली नाहीये। तर ज्यावेळेला त्यांनी ते जर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलले तर निश्चितपणे याच्यातून मार्ग निघू शकतो असं मला स्वतःला वाटतं आणि ही लढाई अगदी चिन्हापर्यंत पोहोचणार नाही अशी सुद्धा आमच्यासारखी लोक आशा बाळगून असतात। तुम्ही आशा बाळगून आहात, मात्र तसे प्रयत्न तुमच्याकडून होणार का? नाही, शेवटी असं होतं की ही वरिष्ठांच्या पातळीवर हे सगळं चालतं। आपल्या पक्षाचे ते प्रमुख आहेत आणि इथं भाजप पक्षाचे प्रमुख हे आदरणीय मोदी साहेब आहेत, त्याचबरोबर अमित शहाजी आहेत, नड्डाजी आहेत। त्या वरिष्ठ पातळीवरून जर काय बोलणी झाली तर अनेक वर्षाचे मित्र आहेत, काही कारणामुळे दूर गेलेले असतील तर ते कसे जवळ येतील आणि आम्ही ऑलरेडी आलेलो आहोत, आम्ही विधिमंडळ पक्ष म्हणून आलेलो आहोत। महाराष्ट्राच्या विकासाचं आता आमचं कार्य सुरू झालेलं आहे। हे विकास कार्य होत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक राजकीय लढाई राहून हे सगळ्यांनी एका दिशेने काम करावं हे सुद्धा फार महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने निर्णय घ्यायचा असेल तर ते स्वतः उद्धव साहेब घेऊ शकतात, इतर कोणी घेऊ शकत नाही आणि त्या दृष्टीने ते योग्य ते निर्णय त्यांनी घ्यावा एवढीच अपेक्षा आम्ही करू शकतो आणि तशी आम्ही प्रार्थना देवाकडे करू शकतो। नक्कीच, पण मात्र तसा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत आता उद्धव ठाकरे आहेत असं गेल्या काही काळाच्या घडामोडींवरून आणि वक्तव्यांवरून वाटतंय का? काय याबाबत माध्यमांशी बोलणं फारसे योग्य होणार नाही, परंतु या बाबतीत मी निश्चितपणे आशावादी आहे। नक्कीच, धन्यवाद दीपक केसरकरजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी। आताच्या घडीची सगळ्यात मोठी राजकीय बातमी, कायदेशीर लढाईत अपयश आल्यास शिवसैनिकांनो नव्या चिन्हासाठी तयार रहा, हे महत्त्वाचं असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांचं समोर येत आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे की त्यांनी म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आवाहन केलंय, शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा प्रयत्न होईल। कायद्यानं जो काही लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवानं कायद्याच्या लढाईत अपयश आलं तरी गाफील राहू नका। सेनेला जे नवं चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचवा। शिंदे गट आणि भाजप दोघं मिळून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करतायत आणि शिंदे गटाच्या प्रयत्नांना न्यायालयाच्या पातळीवरही आधार मिळतोय। माझी प्रकृती आता ठीकठाक आहे, आता दर दिवसाआड सेना भवनात उपलब्ध असेल। आणि आणखी एक महत्त्वाची घडामोड, शिवसेना खासदारांचा उद्धव ठाकरेंवर दबाव वाढलाय। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी हा वाढता दबाव आहे। राजेंद्र गावित यांनीही उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेलं, आपल्याला माहिती आहे राहुल शेवाळे यांनी याच संदर्भातलं पत्र लिहिलेलं होतं, आता राजेंद्र गावित यांनीही याच संदर्भात पत्र लिहिलंय। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून घेऊया। दिनेश, राजेंद्र गावित यांचंही आता उद्धव ठाकरेंना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबतचं पत्र, काय नेमकं त्यांनी म्हटलंय? होय श्रुती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर पक्षाच्या खासदारांचा आता दबाव वाढू लागला आहे। खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठोपाठ शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनीही उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे। तसंच या पत्रात भाजप प्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा द्यावा अशी आग्रही मागणी केली आहे। 18 जुलैला राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडते आहे। द्रौपदी मुर्मू या 14 तारखेला मुंबईत येत आहेत। यावेळेस शिवसेनेनं त्यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या खासदारातून वाढताना दिसते आहे। एकनाथ शिंदेंचं 40 आमदारांचं बंड पाहता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मुहूर्तावर शिवसेनेत पुन्हा एकदा उभी फूट पडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। जवळपास 12 आमदारांचा शिवसेनेच्या 12 खासदारांचा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। नक्कीच नक्कीच, धन्यवाद तुर्तास दिनेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। आणि तुर्तास वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची।